हॅलो बस का आता हॅलो फुल टॉस होता बीट झाले इथे रनआउटची संधी डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित रनआउट झाला असता बाईच्या स्वरूपात एक धाव मिळतीय जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये सध्यासारखा रंग बदलणारा खेळ क्रिकेट आहे क्रिकेट तुम्हा मला वेळ लावणारा खेळ क्रिकेट आहे क्रिकेट म्हणजे प्रेम क्रिकेट म्हणजे ध्यास क्रिकेट म्हणजे श्वास आणि मेहनत पराकाष्ठा जिद्द चिकाटी म्हणजे क्रिकेट आहे आणि या टेनिस बॉल क्रिकेटचा थर्रार गावदेवी क्रिकेट संघटना 40+ आयोजित स्वर्गीय गंगाराम शेठ मडवी स्मृती चषक 2025 मध्ये वडिलांची आठवण प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही पाहता ही संकल्पना आमचे देवेंद्र दादा मडवी असतील यांच्या माध्यमातून फटका लाजवाब आहे पाडल स्वीपचा बॉल फ्लायटेड हिट मायटी हिट होता स्लॉट मध्ये पाठवला इनटू द प्लॉट विलास पावशेचा पहिला रॉकेट षटकार तासगाव सोडून मी बघा आता मशाची जत्रा देखील आली आहे चालू देखील झाली आजपासून आणि 22 तारखेपर्यंत आहे आडव्या बॅटनं खेचण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल खाली आला बीट केला डॉट बॉल धावा धावपलकावरती स्कोर बोर्ड वरती तुम्ही पाहता 13 या आकड्यावरती गुणलेखाच्या भूमिकेमध्ये स्कोरर तुम्ही रोहन मलेकरला पाहता आडव्या बॅटनं खेचला आणखीन एक लांबच लांब पल्ल्याचा फ्लायटेड मायटी हिट विलास पावशेच्या बॅट बंद आणखीन एक षटकार सा चला जाऊया क्रिकेट बघायला आज मैदानाला भरला घमासन क्रिकेटचा आज कोंबडपाडा ग्राउंडला स्पर्धा आली हो नावा रूपाला स्पर्धा आली हो नावा थँक्यू 19 धावा धावपलकावरती बघा फिल्डिंग करा टीम स्पीडअप करा आमचे दिलीप दादा मात्रे तुम्ही पाहता 12 मॅन आहेत क्रिकेटची खूप आवड आहे आणि जेव्हा जेव्हा मग अरुण क्रिकेट सगळं रोहित जर कुठे पण असू द्या मग रेग्युलर म्हणा आता 40+ ला देखील याच वर्षी चांगला केलाय टीमला प्रमोद दादा आमचे असतील टॅपिंग स्ट्रोक तुम्ही पाहिला फिल्डर उपस्थित आहेत तिकडे तोपर्यंत या बॉलवरती मिळती आहे सिंगलला स्ट्राईक रोटेट केली आहे विलास पावशे एका बाजूने चांगला खेळतोय पहिल्या षटकामध्ये ज्याच्या बॅटमध्ये 2 षटकार त्याला स्ट्राईक दिली आहे तुम्ही पाहता विकासनं 1 स्कोर पुढे चालला धावा धावपलकावरती 20 या आकड्यावरती पंचाच्या भूमिकेमध्ये केला जी पोरजी सर तुम्ही पाहता मैन पंच स्क्वेअर लेगचे पंच आमचं आहे बलरामजी मडवी सर तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या स्मार्टफोन टीव्ही वरती जे प्रेक्षक मायबाप जोडल्यात तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू आडवा बॅटनं खेचण्याचा प्रयत्न पडल्यानंतर लेग ब्रेक झाला थोडासा टर्न झाला आणि डॉट बॉल आला
नक्कीच तिसरे पंच लगेचच मैदानामध्ये गेल्यात. आमचं मिथुन मडवी असतील, जबरदस्त क्रिकेटर आहेत, तर रेग्युलर हंगाम देखील ते देखील गाजवतात. आई गावदेवी धाबा, काय टेस्ट आहे मामाच्या हाताला. खऱ्या अर्थानं मामा तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू. हरेशजी पाटील आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. खूप चांगला बॉल आहे, डॉट बॉल. हरेशजी पाटील यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आज नक्कीच आम्ही देखील जेवणाचा स्वाद घेतला त्यांचा. खूप चांगलं जेवण त्यांच्या माध्यमातून. डॉट बॉल आला. या मामू तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू. अशरफ मामू आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. बादशाहतला कडा बॉल मागे त्याला फोस्टिंग डायरेक्ट हिटचा प्रयत्न. एकाच इथे मात्र काय घडलंय आणि इथे फलंदाज बाद. काय हिट विकेट फलंदाज बाटीच आहे. अरे कशाला 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 कशाला, अरे कशाला कशाला वेडेपणा तू केलास रे. हरेशजी पाटील बिग सपोर्टर आहेत. गावदेवी धाब्याचे ते ऑनर देखील आहेत आणि नक्कीच आम्ही हा जेवणाचा देखील स्वाद त्यांच्या माध्यमातून घेतला. आणि गावदेवी क्रिकेट संघ धरणा 40+ तुमचे नक्कीच मनपूर्वक आभार करतात. काय मस्त मस्त, कारण आम्ही देखील पहिल्यांदा गेलो, पण हरेश दादा खरोखरच वा. आणि या स्पर्धेसाठी फ्री त्यांनी जेवण ठेवलेलं आहे. यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकतो. 2 दिवस संदेशसाठी 500, संजयसाठी 500 रुपये. हरेश पाटील यांच्याकडून काहीतरी नाता असेल. लेगबाईच्या स्वरूपात एक धाव आली. मित्र ओके. एका धावेच्या बरोबरीनं 21 रन. सूरज भोईर जे रेग्युलर क्रिकेट खेळतात बामालीचे, त्यांच्याकडनं बामाली संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. रेग्युलर संघ जो स्वर्गीय मुकुंद 11 जयगाव देवी बामाली त्यांच्या पूर्ण संघाकडनं देखील बामाली संघाला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. फक्त संजयसाठी पारितोषिक जर 3 मारले तर मनोहर पाटील यांच्याकडून 2000 आणि हरेश दादा यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1000. 500 ना, 500. हा 500 कशाला वाढवा. षटकातील शेवटचा बॉल 40+ म्हणतात तर खूप चांगलं आहे. कॅश प्राइस तुम्ही पाहता. फ्रंट फुटला बॉलला फक्त कट केला, बॉल चालला. थर्ड मॅन सीमा पार आलाय. चौकार 4. आणि आता प्रेक्षकांकडून खऱ्या अर्थाने आपण आवाज जयघोष प्रेक्षकांचा पाहणार आहोत. बोला प्रेक्षक खऱ्या अर्थाने जयघोष आपल्याला करायचा आहे. बी रेडी. बोला आई गावदेवी माता की जय. बघा, कारण श्री गावदेवी क्रिकेट संघ धरणा 40+, कारण आई गावदेवी मातेच्या नावानेच हा संघ वर्षानुवर्ष खेळत आलाय. जबरदस्त परफॉर्मन्स त्यांनी पहिल्या कालामध्ये दिलाय. सौरभ आपण पाहता आयवा जेल पकडला अक्षयला तुम्ही पाहता होम स्क्रीन वरती चेहऱ्यावरती असं कदाचित नक्की तो धरणा कामदार राहतो. तर याचबरोबर आमचे पेठालीचे सन्माननीय संदीप केणी पप्प्या यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पप्प्या. सचिव सरकारी भात गिरणी पनवेलचे माननीय श्री संदीपजी गोविंद किनी आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू. फॉर्च्युनेबल्स आहे, कुठे पण पोहोचू शकतो आहे. आमचा कॅमेरामॅन तेवढे छान आहे. तुम्ही पाहता गोट्या तुझं देखील स्वागत करू. आमचे मित्र देखील आहेत. हॅलो. गती कमी केली. OUT फलंदाज बाद. विकेटचं बदल. तर याचबरोबर आमचे सन्माननीय धरणा गावचे आदर्श व्यक्तिमत्व सुनील मडवी साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. आणि तिकडे तकदीर गोलंदाजीसाठी आलाय. तकदीर पाटील एक जुना जाणता असताना
गोलंदाज, बरीच वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य या खेळाडूने देखील गाजवला आणि त्यांनी मात्र विकेट घेतले. आता त्याच्यासाठी देखील पारितोषिक इथे आहे. लगातार अजून 2 विकेट घेतले तर आमचे अशोकदादा कुरूप यांच्याकडून 500 रुपये दिले जातील, 1000 रुपये दिले जातील. मॉर्निंग क्रिकेट म्हणून जो क्रिकेट प्रचलित आहे, प्रॅक्टिसमध्ये ते असतात, तर नक्कीच अशोक कुरूप यांच्या वतीने 1000 दिले जातील. नक्कीच काल किरवली नाईट आणि पेठाली संघ देखील क्वालिफाय झाला. ऑल ऑन दी कार्पेट. बॉल साला बॉन्डलाईनच्या दिशेनं फिल्डिंग अप्रतिम झाली. दुसरीचा प्रयत्न चालू आहे आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती रनसंख्या 27 धावा धावफलकावरती, 27 रन स्कोरबोर्ड वरती. स्लोगोरचा शेवटचा षटक, फटका 5च्या रनांमध्ये उडवला. बॉल चाला स्टँड अँड डिलिव्हर. बिग 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 शॉट षटकार आणि ऐवाज शेल देखील पकडलाय. या बाया माझ्या साजनी साजनी. बाहेरचा आतला कडा बॉल मागे चालला. सोमनाथला तुम्ही पाहताय आणि 300 रुपयाची कॅश प्राइज देखील आहे झेलसाठी. म्हणजे नक्कीच मॅच बघायला गेलो संघाची संध्याकाळची सोय देखील होईल. 300 रुपये म्हटलं, 100 रुपयाचा पेट्रोल गाडीमध्ये टाकला तरी खूप गाडी चांगली चालते रस्त्यामध्ये, कारण की आता रस्ते देखील आपले तेवढेच चांगले झाल्यात आणि आज काम झालंय देखील. प्रेक्षकांना देखील ही छोटी मुलं आहेत, खास करून त्यांना देखील वाटत असेल की आम्हाला कधी कॅच येईल. ते देखील वाट पाहतात. मित्रांनो, आज तुम्हाला सुट्टे मामालीचे प्रेक्षक तुम्ही इथे नका बसू. तुम्ही नक्कीच तुम्ही लॉंग ऑनला जा, त्या साईडला जा, त्या एंडला तुम्हाला नक्कीच झेल भेटतील. ते देखील खुश आहेत सकाळपासून. हे प्रेम ना क्रिकेटवरती. त्यांचे वडील क्रिकेट खेळतात, आम्ही वडिलांना आता पाहण्यासाठी. नक्कीच त्यांच्याकडनं काहीतरी गोष्टी शिकायला भेटतील. त्यांचा क्रिकेट कशा प्रकारे खेळतो. आज संजयजी भोईर यांचे देखील तुम्ही सुपुत्र पाहता मॅचचा आनंद घेत असताना. फटका चांगला, बॉल चला एक्स्ट्रा कव्हरला. इथे मात्र फिल्डर आहे. तोपर्यंत या बॉलवरती संतोष येतील. तोपर्यंत 2 धावा, 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रनसंख्या तुम्ही पाहताय 36 या आकड्यावरती. षटकातील शेवटचा बॉल या पूर्वार्धाचा. या साई या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अशा रीतीनं 3 षटकांचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 34, 36 धावा आणि 37 धावेचं लक्ष असेल. आता उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना तुम्ही पाहताय टीम अरुण क्रिकेट संघ रोहिंजन संघाला आणि सुनीलजी मडवी यांच्या शुभ हस्ते आपण नक्कीच कॅश प्राइज देऊ. साईला 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त झालं आणि तुम्ही पाहताय. हॅलो, तर आपण सन्मान घेऊया. व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे मान्यवर संदीप केनी इथे उपस्थित झालेले आहेत. पप्प्या यांना विनंती करेन की या आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. संदीप या. पेठालीचे आदर्श व्यक्तिमत्व, एक अप्रतिम असे खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे ते संदीप केनी यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. मी देवेंद्र मडवी, त्याचबरोबर संदीप पाटील, ब्रिजेश पाटील यांना विनंती करेन. आमची मॅनेजमेंट कमिटी दीपक दादा असतील, या अशोक दादा या आपण देखील, भगवान या. तशा अशोक मामू देखील आहेत इथे, त्यांचं देखील आपण स्वागत इथे घेणार आहोत. तत्पूर्वी संदीप केनी पप्प्या यांचा शुभ सन्मान होतोय. यस बरोबर अशोक पटेल सुनील दादा मडवी यांचा देखील आपण इथे सन्मान घेतोय. 300 रुपये आईवाकेच घेतले ना गुरी साहिल. हा चला आपण देऊया साहिलला पारितोषिक. मिथून या इकडे. बॉल त्यानं.
त्याच्यात नाही आहेत. येस, मडवी सर साहेबांचा इथे सन्मान होतोय. तर अशरफ पटेल आपण देखील या. ये इकडे साईल ये. साई पामालीचे आमचे साई आहेत, ज्यांनी आयवा झेल पकडला. त्यांना 300 रुपयाचा पारितोषिक आमचे अशरफ पटेल मामू यांच्या शुभ हस्ते दिला जातोय. प्रत्येक आयवा केससाठी पारितोषिक आहेत. अशरफ पटेल यांचा सन्मान इथे होतोय. यायचे आपण संतोष पाटील साहेब यांना आम्ही विनंती करतो. सामना चालू करा, सामना चालू करा. बघा अजून एक मॅच कव्हर करायची आहे, लक्षात असू द्या. यातून जो संघ जिंकेल तो गावदेवी दहिसर. तर रवी पाटील आमचे लेजंड क्रिकेटर आणि नामांकित पंच यांचा इथे सन्मान झालं, त्यांचं मी धन्यवाद देतो. चला स्पीडअप करा, अजूनही एक सामना बॅलन्स आहे. रोशन हॅलो, चला बाला मडवी ताबडतोब जायचंय, ताबडतोब सामना चालू करायचा आहे. बघा लक्षात असू द्या. षटकातील पहिलाच बॉल हुक करण्याचा प्रयत्न, लेग स्टंपला सोडून जात असताना व्हाईट बॉलचा इशारा. हे बॅटल देखील रंगतदार आहे. प्रमोद आणि त्याच्यासोबत सोमनाथला तुम्ही पाहताय सलामीची जोडी. संजय भोगीर जो मात्र बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. बॅटिंग मध्ये त्याच्या बॅटमध्ये एक चौकाला तो लवकर बाद झाला. आता इथे 37 धावेचं संरक्षण करायचं आहे टीम बामाडी संघाला. षटकातील पुढचा बॉल बाहेरचा निटोस, विकेटचा बटन. ही कॅच महत्वाची, सोडलाय झेल, जीवनदान. साई भक्त तुम्ही पाहता मदन गोंडली जोपर्यंत बॉल वरती जातील तोपर्यंत या 2 धाबा कॅचेस मॅचेस सागरचा असं म्हटलं जातं. सोमनाथनं आज का बॅटिंग केली 2 मॅचला, त्याला दिलेलं जीवनदान महागात पडेल टीम महामालीला. इथून जर झेल पकडला असता तर दबाव निर्माण झाला असता. असं काही घडलं नाही. झेल सोडला, ताळमेल नव्हतं, कॉलिंग नव्हतं. विकास आणि त्याच्यानंतर तुम्ही मदनला पाहता. षटकातील पुढचा बॉल फडका अप्रतिम. झेल सोडला, त्याचं प्रत्युत्तर बॉल सीमा पार. चौकार 4. सुद्धा मी विनंती करेन. मधुकर पाटील आणि जयेंद्र पाटील आमचे सन्माननीय पाहुणे यांचं सहर्ष स्वागत. सामना सुरू ठेवा, अजूनही एक मॅच बाकी आहे. विकेट हॅट्रिकसाठी पारदर्शक आला दहिसरचे एक जबरदस्त फलंदाज हार्ट हिटर राहुल पाटील यांच्याकडनं. आता बुलेट वरती नक्कीच ते बुलेट त्यांना भेटली आहे मॅन ऑफ द सिरीजची. ते राहुल पाटील यांच्याकडनं पारदर्शकाला 1000 रुपयाचा बॉल चालला. डीप लेग सीमा रेषा पार. झेल सोडला, त्याचं प्रत्युत्तर. इथे मात्र काय घडतंय, सीमा पार लागोपाठचा दुसरा
द विनिंग कॅल्क्युलेशन 15-26. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 11 या आकड्यावरती. तर सन्मान्य नितलस ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय संदीपजी पाटील साहेब यांचे इथे आगमन झाले. सुस्वागतम. लाईन खराब. वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती रन संख्या 12 या आकड्यावरती. 14 बॉल 25 अजूनही करायच्या आहेत. फटका चांगला बॉल चालला मिड विकेटला. फिल्डर तिकडे खराब फिल्डिंग. याचा फायदा लगेचच दुहेरी. 2 धावा. चुका होत आहेत टीम बामाली संघाच्या. तुमच्या झालेल्या चुका तुम्हाला या मॅच पासून बाहेर काढून देतील. 365 दिवस पुन्हा एकदा या स्पर्धेची तुम्हाला वाट पाहावी लागेल आणि याच्यासाठी पराकष्ट करावी लागेल. तुम्ही पाहता बामालीला फिल्डिंग खराब झाली आहे धावा धावपलकावरती. 14 या आकड्यावरती या षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. समोर सोमनाथ तुम्ही पाहता. यू मिस डेफिनेटली. यष्ट्या उद्ध्वस्त क्लिंग बॉल. यष्ट्यानं घेतला एक बॉल न चुंबन केली. 21 विकेट समाधान. फलंदाज बाद. एका ठिकाणी मॅचला गेलो तर मला प्रश्न विचारला तर गोट्या अंपायर म्हणतो इथं नाचतो स्वर्गामध्ये नाचला इंद्राच्या दरबारात तर काय होईल म्हणतो. कोण फेदा होईल. मी सांगितलं याच्यात कोण फेदा होणार फक्त यम फेदा होईल. तर गोट्या काला यम काला काल्या साडीला काला ब्लाऊज मॅच. तर नक्कीच सौरभ उद्या दशरथ पाटील सर सर्वांच्या भेटीला येणार आहेत आणि 40+ धमाकामध्ये उद्या जुगलबंदी असेल. डान्सिंग स्टाईल अंपायर गोट्या आणि दशरथ पाटील सर यांची जुगलबंदी. सन्मान्य नितलस गावचे राजकीय क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व सरपंच संदीपजी पाटील साहेब यांचे इथे शुभागमन झाले. चला मॅच थोडी स्पीडअप करा. एक मॅच अजूनही बाकी आहे. चला मॅच स्पीडअप करा. 12 मध्ये 23 करायचे. 12-23. चला मॅच स्पीडअप करा. सचिनजी कडू यांना देखील तुम्ही पाहता मॅचचा आनंद घेत असताना आमचे पंच. तर या स्पर्धेसाठी सन्माननीय सरपंच नितलस गावचे आदरणीय संदीपजी पाटील साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी 3000चं आर्थिक सहाय्य मी गावदेवी क्रिकेट संघ धरणा 40+ यांच्या वतीनं साहेबांना आभार मानेन आणि त्यांना धन्यवाद देईन. 3000चं डोनेशन या स्पर्धेला. धन्यवाद. 12 बॉल अजूनही 12 मध्ये 23 बनवायच्या. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 14 आणि प्रमोद मात्रे स्ट्राईक केला तर प्रमोद पाटील नो स्ट्राईक केला. तुम्ही पाहता पहिलाच बॉल गॅप मध्ये बॉल चाला डीप कव्हर पॉइंटला. फिल्डर वेगाने आला. एक केली पूर्ण. दुसरीचा प्रयत्न चालू आहे आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती 16 या आकड्यावरती 11 बॉल 21 धावा अजूनही करायच्या मॅच मध्ये. मॅच अजून इथून संपली नाहीये. हे षटक या मॅचचा टर्निंग पॉईंट षटक आहे. या षटकामध्ये भगवानचा जर कमी धावा खर्च केला मॅचला टर्न देऊ शकते टीम बामाली. ती धमाक आहे. पण इथे मात्र तुम्ही पाहता प्रमोद मातेची बॅटिंग लाईन देखील तुम्ही स्ट्रॉंग आहे. टीम अरुण क्रिकेट संघ रोहिंजनच्या बाजूनं हे बॅटल रंगतदार होईल यात मात्र शंका नाही. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला समोर ठेवण्यात आला. बीट करण्यात आलं. तुम्ही पाहता आणि हा आलाय डॉट बॉल. प्रेशर निर्माण झाला. थोडी दुखापत नक्कीच तुम्ही पाहता प्रमोद मात्रेला. कारण की हे खेळाडू पहिले रेग्युलर क्रिकेट खेळले असताना आता कित्येक वर्षापासून जेव्हा तुम्ही नक्कीच 40+ होता तेव्हा क्रिकेटला पुन्हा एकदा मात्र जॉईन होता आणि तेव्हा नक्कीच अशा होत असतात. सराव नाहीये काही हरकत नाहीये. हे प्रेक्षक तुम्ही रोहिंजनचे सौरभ पाटीलला तुम्ही पाहता. त्यानंतर संकेतला बाळूला पाहताय. राजला पाहताय. हा बॉल देखील डॉट आला. प्रेक्षक देखील नाराज आहेत. त्यानंतर तुम्ही ऋतिक पाटीलला पाहता ज्यानं खऱ्या अर्थानं या वर्षी खूप टच मध्ये ऋतिकशी आम्ही चर्चा केली. 2 अर्धशतकं ऋतिकशी आम्ही पाहिली.
चैतन्येश्वर कोठारीच्या क्रीडा नगरीमध्ये, त्यानंतर बाप्पा बोरिया चलोजे मस्कूरच्या क्रीडा नगरीमध्ये 2 अर्जुन शतकं आम्ही पाहिली. ऋतिकने आमची चर्चा केली की नक्कीच आज तो देखील टचमध्ये खूप फॉर्ममध्ये आहे. आमच्या शाळेतले चांगले वर्गमित्र आहेत, एकाच शाळेत आम्ही शिकलो, वर्गामध्ये देखील होतो. आज ते क्रिकेटर आम्ही कॉमेंटेटर आहे, हे आम्हाला प्राऊड फील आहे. हेच तर माझं टेनिस बॉल क्रिकेट तुम्हाला दिली आहे. जवळत मॅचकडे सलग्न 2 बॉल डॉट फेकल्यात. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता, स्कोर बोर्डवरती रन संख्या 16 वरती. स्पीडअप करा बघा, अजून एक मॅच आहे. गोट्या बघा खूप, त्याच्यानंतर आमचे कॅमेरामॅन शुभम देखील चांगले फुटेज तो टिपतोय, त्याचं देखील कौतुक करू. हे तर खरं वैशिष्ट्य आहे. आज अंकित नाही, अंकित देखील जबरदस्त आहेत. ते नाईट फॉर्मॅट आज नक्कीच ओम नरभीश्वर किरवली त्यांच्या गावामध्ये स्पर्धा. फटकाला जपाप आहे, ताकद जास्त आहे, बॉल चालला साईड स्क्रीनच्या डोक्यावर, सीमा पार षटकार. डॉट त्यानंतर षटकार. 8 बॉल 15ची गरज आहे. शांत बसणाऱ्यातला प्रमोद मात्रे नाहीये, हेच सांगत असताना लांबच लांब पल्ल्याचा लॉंग ऑफच्या मधलं क्रिकेटचं सौंदर्य, स्टँड अँड डिलिव्हर स्टेट ड्राईव्हचा फटका तुम्ही पाहिला, सीमा पार षटकार. आता समीकरण तुमच्या समोर आहे. 8 बॉल 15 जुनी करायच्यात. 8 बॉल 15ची गरज आहे. इथून या मॅचला विजयासाठी अरुण क्रिकेट संघ रुहिंजनला या मॅच मध्ये कोण सामना जिंकेल, कोण अस्तित्व ठेवेल या स्पर्धेमध्ये. खरं युद्ध या मैदानामध्ये तुम्ही पाहता. हे म्हटलं तर कोंबाडपाडा मैदान टोळनाक्या जवळ असलेलं तुम्ही धरणा गाव, त्याच्यात आजूबाजूला नाही आमचा नक्कीच मुंब्रा पनवेल हवे देखील तुम्ही पाहता. टॅपिंग स्ट्रोक पाहिला, बॉल चालला लॉंग ऑनला, फिल्डर वेगान आलेत. एक केली मिसफील झाली, अशा चुका मागात पडली टीम मामालीला आणि चुका झाल्यात. या बॉलवरती मिळतायत धावा. 2-2च्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. 23 वरती 24 वरती 24 धावा धावपलकावरती. 7 बॉल 13 धावेची गरज आहे. 7 बॉल 13. लाईन पाहावी लागेल. वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव 1 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 25 7-12 आता समीकरण. आणि 7-12 आता खूप महत्वाचं आहे. तुम्ही पाहताय ते समीकरण. या 7-12 मध्ये भाऊ भाऊ नक्कीच तुम्ही पाहताय. 7-12 च समीकरण. फटका वळवला, वॉट शॉट, बॉल चालला बाउंड्री लाईन, सीमा पार. शेवटच्या बॉल वरती आलाय चौकार. मॅचला खुली केली आहे. 6 बॉल आणि आता विजयासाठी 8 धावेची गरज. भक्तिभावाने ऐके न कोणी. त्याला 500 रुपयाचा कॅश प्राइज आमचे लाडके योजक देवेंद्र दादा मडवी यांच्याकडनं, जे संचालक आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेलचे. आणि देवेंद्र दादा मडवी यांच्याकडनं हे कॅश प्राइज लागलाय. प्रमोद पाटील जर एक चौकार एक षटकार जरी आला तरी 500 रुपये. कट केला, वॉट शॉट, बॉल एक्स्ट्रा कव्हरला चालला. फिल्डर तुम्ही पाहता जोपर्यंत येतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. बॅकअपला मात्र कोणीच नव्हते. तिसरीचा प्रयत्न. लेझी क्रिकेट, लेझी क्रिकेट. 3 धावा धावून काढल्या, 3 धावे धावून काढल्या, त्यासाठी पारदर्शक आहे. आणि नक्कीच विकासदादा केणी आणि त्याच्यानंतर मिथुन दादा मडवी तुमच्याकडनं 300 रुपयाचा कॅश प्राइज. आज 3 वेळा धावा किती तुम्ही पाहिल्या हे तुम्ही पाहताय दृश्य. एरोप्लेन त्याला देखील दाखवलं जात आहे. आमचे कॅमेरामॅन तुमचं देखील स्वागत करू. हे खऱ्या अर्थानं फॉर्च्यून इव्हेंटचं
5 बॉल 5 बॉल टू रन इक्वेशन या मॅच मध्ये झालेल्या चुका या मॅच मध्ये खूप महागात पडतील टीम बामालीनं. बामाली कुठे हरली तर तिथे केलेली खराब फिल्डिंग आणि नक्कीच षटकातील पुढचा बॉल टॅपिंग स्ट्रोक पहिला बॉल चला बॉन्डलाईनच्या दिशेनं इथे एक केली एक कव्हरला दुसरी धाव घातक ठरेल का दुसरी धाव थ्रो व्यवस्थित आला कलेक्टिंग नाहीये आणि 1000 रुपयाचं नक्कीच आम्हाला पारितोषिक देखील आलाय. खऱ्या अर्थाने तुम्ही पाहता कृषी संचालक आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेलचे जबेनदादा बडवी यांच्याकडनं हे 1000 रुपये आमचे लाईव्ह वाले असतील त्यानंतर डीजे वाले आणि समालोचक कक्षामध्ये हे पारितोषिक जमा आहेत 1000 रुपये तुमचं देखील मनापूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. संतोष पाटील यांच्याकडनं हे 1000 रुपये दोन्ही खेळाडूंना प्रमोद माते आणि प्रमोद पाटील यांना कॅश प्राइज आहे. बाद सातला कडा बॉल मागे चाला फिल्डिंग चांगली झाली दिलीपच्या माध्यमातून या बॉल वरती मिळती आहे फक्त सिंगल आणि आता समीकरण तुमच्या समोर आहे 3 बॉल 2 ची गरज आहे. अशा मॅचेस आम्ही पाहिल्यात पालेबुद्रुकच्या क्रीडा नगरीमध्ये जिथे 3 मध्ये 2 हव्या होत्या 2 वाईट आले आणि त्याच्यानंतर 3 बॉल डॉट फेकले होते. हे क्रिकेट आहे क्रिकेट सध्यासारखा रंग बदलणारा खेळ क्रिकेट आहे तुम्हा मला वेळ लावणारा हा खेळ क्रिकेट आहे आणि या क्रिकेटचा तर्रार तुम्ही पाहता. हे 1000 रुपयाचे कॅश प्राइज संतोषदादा पाटील यांचं आम्ही नक्कीच हे प्रमोद पाटील आणि प्रमोद माती जाती ते तुमचे 12 मॅन दिलीप दादा यांच्याकडे ते जमा आहे लक्षात असू द्या. हलक्या हाताने कट केला प्रमोद पाटीलला माहिती आहे तो कित्येक वर्ष क्रिकेट देखील ते खेळल्यात आणि आता रेग्युलर क्रिकेटला नक्कीच ते पुरस्कर्ते म्हणून आले ते प्रमोददादा पाटील कित्येक वर्ष अरुण क्रिकेट संघ रोहिंजनचे ते पॅकर्स पुरस्कर्ते बनल्यात. तुमचं देखील मनपूर्वक सरचं स्वागत. त्यांना माहिती आहे सेन्सिबल क्रिकेट काही हरकत नाहीये मोठे पटक्यांची गरज नाहीये आणि सिंगलनं स्कोर पुढे चालला धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 36 स्कोर इज लेवल 2 बॉल मध्ये 1 धावेची अजूनही गरज आहे. मॅच इथून संपली नाहीये हा चेंडू डॉट आला मग काय रंगतदार निर्माण होईल डॉट बॉल आला मॅच बनेल गावदेवी दे सर या तुम्ही टॉस साठी फटका उडवलाय बॉल चाला बॉडीला इच्छा बाहेर अमेझॉनिस्तान मॅच इज फिनिश सामना जिंकला अरुण क्रिकेट संघ रोहिंजन खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम बामाली केलेल्या चुका नक्कीच सुधारा तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊ आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तर नक्कीच प्रमोद मात्रेला देऊ मॅन ऑफ द मॅच. चला दोन्ही संघनायक सर्वप्रथम टॉस साठी आणि आपण सन्मान करूया. तर मी संदीपजी पाटील साहेब सरपंच नितलज ग्रामपंचायत आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा सन्मान करणार आहोत आणि त्यानंतर साहेबांना विनंती करेन टॉस सुद्धा केला जाईल. चला लवकर या जरा.